तब्बल 60 वर्षांची प्रतीक्षा संपवत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने सोलापूरकरांना मोठी शैक्षणिक भेट दिली आहे। मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सोलापूरचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच हे महाविद्यालय कार्यरत होणार आहे। या निर्णयासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेला शब्द पाळत या मागणीला मंजुरी दिली, तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही या प्रयत्नांना खंबीर साथ दिली। अनेक वर्षे रखडलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने सोलापूरकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। 1966 पासून प्रलंबित असलेल्या या महाविद्यालयामुळे आता सोलापुरातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच अभियांत्रिकी शिक्षणाची संधी मिळणार आहे। AI अँड मशीन लर्निंग, कम्प्युटर सायन्स तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या अभ्यासक्रमांना मंजुरी मिळाल्याने गुणवत्तापूर्ण तंत्रशिक्षणाची दारे खुली झाली आहेत। या निर्णयामुळे कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे अभियंता होण्याचे स्वप्न साकार होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे। विकास महायुती माध्यमातून होतोय। माझ्या सोलापूर शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे 1960 पासून प्रलंबित होतं। त्यावेळेस अनुकूल परिस्थिती असताना आमच्या शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय त्यावेळेस कराडला हलवण्यात आलं होतं। जवळपास 60 ते 65 वर्ष सोलापूरचा यासाठी संघर्ष होता। 2016 साली सोलापूर शहराला अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करण्यात आली होती। त्याचबरोबर 2024 साली उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी 300 कोटी रुपये देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती। सध्या या सोलापूर शहरात जे तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे याची स्वतंत्र 34 एकरची जागा व स्वतंत्र इमारत आहे। त्या ठिकाणी पुरेसा प्राध्यापक वर्ग देखील आहे। शासनाने जर पुढाकार घेतला व त्यास तत्परतेने मान्यता दिली तर जून 2025 पासून सोलापूर शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होऊ शकतं असं तिकडच्या प्राचार्याचं व तज्ञांचं मत आहे। तर आपण शासनाला या संदर्भातून सूचना देऊन योग्य ते उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावं। सोलापूर शहर हे वस्त्रोद्योगाचं शहर आहे। जवळपास 1 लाखहून अधिक या ठिकाणी यंत्रमागधारक आणि कामगार सोलापूर शहरात आहेत। वस्त्रोद्योगाला एकंदरीत अनुकूल वातावरण असताना सोलापूर शहरात टेक्सटाईल सोबत सोलापूर करता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे देखील मंजूर करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे।